मला की तो चंडभिल्ल नावाचा पूर्वीचा भूतसेन इंद्राचा शापिष्ठ चंडभिल्ल बनून या विश्वात आला, मृत्यूलोकात आला आणि शिकार करण्याचा उद्देशाने शिकार करू लागला. हातात भाला तलवार घेतली, शिकार करण्याकरता निघाला. तो दिवस होता शिवरात्रीचा. अन्न नव्हतं, पाणी पिला नव्हता, काही नव्हता. दिवसभर उपवासी राहिला, शिकार सापडली नाही. रात्रीचा प्रसंग आहे शिवरात्रीचा. एका शिवालयाच्या शेजारी शिवरात्रीच्या दिवशी भजन संध्या चालली होती. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, शिवरात्री म्हणून हे भजन. आज जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं, तयान बाधी क्रोध का, सर्वांनी टाळी हात पुढी करा आणि शिवजीचं भजन करा मना मागून. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. चंडभिल्ल शिवालयाच्या शेजारी जातोय, भजन चाललंय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. शिव 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 नामाचा उच्चार चालू आहे. आणि तो परमार्थ विरोधी होता, नाम विरोधी होता. दुष्ट चंडभिल्ल तिथून चालला. काय हे वारकरी लोक हरि ओम नमः शिवाय शिव शिव म्हणतात. कानावर शब्द पडले, पुढे निघाला. विनोदान टिंगलात्मक त्यानं उच्चार सुरू केला. शिव 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 शिव, हर 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 हर. शिकार करण्याच्या उद्देशानं गेला, एका सरोवराच्या तीरावर गेला. आता शिकार मिळेल. दिवस गेला, रात्र निम्मी झाली, शिकार मिळाला नाही. उपवास घडला, शिवरात्रीचा दिवस होता. सरोवराच्या तीरावर वृक्षावर चढला. ते वृक्ष बिल्वदळाचं होतं, बेलाचं झाड होतं. बाण जोडला, पण सरोवरातले हरिण येताना दिसत नाही. मग त्यांनी ते काय केलं, पानं, बिल्वदळाचे पानं तोडायचे, खाली टाकायचे. पुरातन शिवाची पिंड होती, तिथं भूमिगत होती. हर हर शिव शिव म्हणायचा. ते पाला बिल्वदळ त्या पिंडीवर खाली चालू. शिवजी संतुष्ट झाले. कोण भक्त दिवसभर उपवासी आहे आणि मला बिल्वदळ वाहतोय, शिवशिव म्हणतोय. तो पारधी होता चंडभिल्ल. परिणाम शिवजी प्रसन्न झाले. 12ची वेळ होती. शिवजीनं यमदूताला पाठवलं, जा बाबा त्याची काही इच्छा आहे ते पूर्ण कर. यमदूत आले, कृतांत. जय हरी. त्यानं यमाला पाहिलं, म्हटलं आमचा नंबर लागला का काय, कोण आहे तुम्ही. म्हटला कृतांत यमदूत. काल शिवजीनं पाठविले, भेऊ नको. शिवजी प्रसन्न आहे, काय मागायचे ते माग. काय मागितलं ते म्हणला, काही नाही. मृग पक्षियाचे कळावे बोलणे, माझं काम होईल. मृग पक्षाचे, पशु पक्षाचं बोलणं कळावं मला. वरदान दिलं यमदूतानं. यमदूत निघून गेले. आता उत्सुकता आहे, पशु पक्षाचं बोलणं मला कळण्यासाठी काय करावं लागेल, हरिण येऊ द्यावं लागेल. इतक्या अवधीमध्ये एक हरिण आला. जाळं टाकलं होतं, जाळ्यात तो हरिण अडकला. प्राणांत वेदना त्या होतात. त्याला 2 पत्न्या होत्या. एकीला 2 पाडसं होती, एकीला गरोदर होती ज्येष्ठ. ती गरोदर पत्नी आली आणि तिनं बघितलं आपले मालक अडकले जाळ्यामध्ये. त्यांच्या हरणाच्या मुखावर मुख ठेवून म्हणते, मालक कर्माची गती गहन आहे, तुम्ही जाता, मी राहणार नाही, मी सती निघणार आहे, येते मी तुमच्या बरोबर. कुरंगिनी म्हणते. आणि हे बोलणं कळू लागलं व्याधाला. तो बोलणं ऐकू लागला. अरे बाप रे,
पशु पक्षी किती सुंदर आहे तो. अध्यात्माचं चिंतन, धर्माचं चिंतन एकमेकाला सांगतात. कर्माची गती गहनही म्हणतात. समजू लागलं, मोठपणे ऐकू लागला तो व्याध. माझी सवत येत नाही, मालक येत नाही, म्हणून 2 पाडसाची हरणी आली. तिनं बघितलं हे दुःखद प्रसंग, अडचणीत आहे. आपलंही तोंड त्या मृगाच्या तोंडावर टाकलं आणि रडते, मालक कर्माची गती गहन आहे. तुम्ही आम्हाला सोडून जातात, आम्ही सती निघणार आहे. आम्ही जीवन राहू शकत नाही तुमच्या विना, पती विना राहू शकत नाहीत आम्ही. हे बोलणं ऐकलं, अंतःकरण द्रवलं. पान तीराचा हळूच काढून टाकला. तिथं आले, विनंती केली त्या व्याधाला, व्याधा माझे मालक पाहण्यानं ताण्यानं व्याकुळ आहे, मार बाबा आम्हाला तिघालाय, पण व्याघ्रातून ही सोड आणि पाणी पिऊ दे माझ्या मालकाला. महाराज तो दुष्ट बोलला, तुम्ही निमित्त करता, धर्माच्या गोष्टी करता, पळून गेला तर महादेवाची शपथ, शिवजीची शपथ, नाही जाणार पळून. ठीक आहे, व्याधाला सोडलं, हरणाला सोडलं, पाणी पिले आणि एकमेकीचा संवाद चालू आहे. आता मी सती जाणार, लहानी म्हणते मी सती जाणार, माझे 2 पाडस आहेत, त्या पाडसाचा प्रतिपाल तू कर. मोठी म्हणली मी सती जाणार, तुला नाही जाऊ देणार, जाऊ नको, तुला जाता येणार नाही, शास्त्रनीती अशी, तू गर्भिणी, बाल हत्येचं पातक लागून तुला वापस जा. तू बाळाला जन्म दे, माझ्या 2 बाळाचा प्रतिपाल तू कर, जा. हे संवाद ऐकून अंतःकरण व्यथित झालं त्या पारध्याचं, चंड पिल्लाचं. दादा आम्हाला सोड, माझ्या पिल्ल्याला पाणी स्तनपान पाजून येते मी. ती हरणी गेली, स्तनपान पाजू लागली त्या पिल्ल्याला. मोठी हरणी तिथंच राहिली. पाजत असताना डोळ्यातून अश्रू गळू लागले त्या हरणीच्या. आई का रडतेस ग तू आज? बाळा तुझा बाप संकटात आहे, तुझी ज्येष्ठ आई संकटात आहे, सती निघते. मी तुम्हाला दूध पाजण्यासाठी आले, सांभाळा, वंशाचा दिवा वाढवा, जाते मी वापस. आई निघाली. ते 2 पाडस म्हटले, आम्ही दोघं राहणार नाही, आम्ही तरी कसे राहावं, आमचा आधार चालला, आम्ही येणार. ते 2 पाडसही बरोबर आले आणि त्या पारध्याला विनंती करू लागले, पार्थी दादा माझ्या पित्याला मारू नका, माझ्या आईला मारू नका, माझी आई एक गरोदर आहे, आमचं मांस कवळं आहे, आमचं सेवन करा तुम्ही, अगोदर माझ्यावर बाण मारा. मोठी हरीण म्हटली, अगोदर मला मारा, मला विधवा व्हायचं नाही. छोटी म्हणती मला मारा. हरीण म्हटलं हे काहीच करू नका, मला मारा. व्याधाचं अंतःकरण तुटू लागलं. व्याध म्हणला, गडे दोघालाही मारणार नाही, वेळ संपत आलाय, कीर्तनाचा म्हण, दोघालाही मारणार नाही, जा आपल्या आपल्याकडे. नाही नाही, शंकराची शपथ घातली, आम्हाला मारावं लागेल, शंकराची शपथ मारा. पार्थी म्हटलं मारणार नाही. का तुम्हाला अवघड वाटतंय का या पाचीला मारावं आणि हे मला घरी नेता येणार नाही? आम्ही तिथपर्यंत येतो. पारधी गेला घरी, त्याच्या पाठलाग करीत हे 5ही गेले. 2 पाड, 2 हरण्या आणि 1 हरीण पाठलाग करीत माग गेले. मारा. शिवजीची शपथ घातली आहे, हे म्हटलं मारणार नाही. त्यांचा संवाद ऐकून शिवजीनं कैलासाहून विमान पाठविलं आणि 5ही जीवाला कैलासाला घेऊन गेले विमान. हे पारधी म्हटला, तुमचा उद्धार झालाय पशु पक्ष्याचा आणि माझं काय, माझा उद्धार का नाही? पारध्या तुझं पाप शिल्लक राहिले, पुण्य कमी आहे. 1 वर्ष कालावधीपर्यंत, पुढच्या शिवरात्रीपर्यंत भगवत चिंतन कर, शिवनामाचा उच्चार केला. पुढच्या शिवरात्रीपर्यंत त्यालाही विमान आलं.
कैलासाशी गेला कैलासाशी गेला व्याध पानेरी बैसला व्याध पानेरी बैसला व्याध पानेरी बैसला